श्री स्वामी समर्थ आणि राधे राधे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत खूप महत्त्वाच्या टॉपिकवर. ठीक आहे. खूप वेळा असं होतं की आपण कर्ज घेतलेलं असतं, दुसऱ्यांकडनं पैसे घेतलेले असतात आणि काही कारणास्तव ते आपण पैसे वापस करू शकत नाही किंवा ते कर्ज फेडताना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे. तेव्हा आपल्याला समजत नाही. कारण खूप वेळा असं होऊ शकतं की कर्ज घेताना मे बी तुमची जी आर्थिक सिच्युएशन आहे ती चांगली असेल किंवा तुमचे काहीतरी अपॉर्च्युनिटीज येणार असेल किंवा जॉब असा लागणार असेल किंवा काही गोष्टी अशा असतील की जिथून पैसे येणार होते. तर ह्या अनुषंगाने जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा आपण त्या गोष्टींचा विचार नाही करत किंवा आपल्याला वाटते की आपण कसे तरी मॅनेज करू आणि तेव्हा आपल्याला त्या पैशांची गरज असते तेव्हा आपण ते कर्ज घेऊन टाकतो. पण काही कारणास्तव किंवा आपला प्रारब्ध म्हणून त्या पैशांना आपण वापस करू शकत नाही आणि तेव्हा जे आपल्यावर एक लोड येतो, जे एक स्ट्रेस निर्माण होतं, एक जे टेन्शन निर्माण होतं, ते खरोखरच म्हणतात ना, एक विचारांच्या जाळ्यांमध्ये नेणारं असतं, नकारात्मकतेमध्ये नेणारं असतं आणि खूप वेळा असं होतं की आपल्याला एक टेन्शन फील होतं, त्याचं एक प्रेशर फील होत राहतं. कारण ते सारखे सारखे येणारे कॉल्स किंवा त्या लोकांची आपल्या घरामध्ये होणारी व्हिजिट किंवा आपल्याला स्वतःला पण असं वाटत असते की अरे आपण हे पे केलं पाहिजे. प्लस आपला सिबिल स्कोअर त्याच्यामधनं खराब होत असतो. सो खूप साऱ्या गोष्टी असतात किंवा जर आपण कोणाकडनं तरी पैसे घेतलेले तर त्यांना आपण कमिटमेंट दिलेली असते आणि जेव्हा आपण ते पैसे त्यांना वापस करत नाही तेव्हा त्यांच्याकडनं मिळणारी वागणूक, त्यांच्याकडनं मिळणारे शब्द किंवा आपल्या स्वतःलाही आपलं मन खात असते की बाबा मी एवढ्या दिवसात पैसे देणार होतो आणि मी अजून ते पैसे दिलेले नाही आहेत. ठीक आहे. तर ह्या सिच्युएशन्समध्ये काय करायचं, तर मी आज काही तुम्हाला उपाय सांगणार आहे अशा सिच्युएशनसाठी. पहिला उपाय जो मी म्हणजे हा कॉमन उपाय आहे. कोणतीही परिस्थिती असू दे, ह्याच्यामध्ये हा कॉमन उपाय. कोणताही प्रश्न असू दे, कोणतंही संकट असू दे, तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्ही जप जास्तीत जास्त करा. जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्ही त्या गोष्टीसाठी. सर्वात प्रथम बसून स्वामी महाराजांना जी काही सिच्युएशन आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या सांगा की तुम्ही हे कर्ज का घेतलेलं, कर्ज घेताना तुमचे काय विचार होते. ठीक आहे. आणि आता तुम्ही कर्ज का फेडू शकत नाही आहे, काय प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा हे तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये, जी तुम्हाला नकारात्मकता फील होते, जे तुम्हाला टेन्शन फील होतं, जे तुम्हाला स्ट्रेस फील होतं, ते सगळं तुम्ही महाराजांना बसून सगळं सांगा. जर तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल किंवा त्यांचा श्री विग्रह असेल तर त्यांच्यासमोर बसा. नसेल काहीतरी तर तुम्ही मठात जाऊ शकता, त्यांच्या केंद्रामध्ये जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही हे त्यांना बोलू शकता. तेही होत नसेल, बाहेर जाता येत नसेल आणि फोटोही नसेल तर मोबाईलवर तुम्हाला कितीतरी त्यांचे फोटोज भेटून जातील, ते तुम्ही समोर ठेवा आणि तुम्ही त्यांच्याशी बोला. मनोभावे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगा. कारण ते तुमचे एक सखा आहेत, ते तुमचे पिता आहेत, ते तुमचे माता आहेत, ते तुमची बहीण आहेत, ते तुमचे भाऊ आहेत, ते तुमचे सर्वस्व आहेत, ते तुमचे गुरु आहेत. ओके. आणि अशक्यही शक्य करतील स्वामी, असं स्वामींचं आपल्या उद्गारवाचक वाक्यच आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कुठून हेल्प भेटत नसेल ना, तर स्वामींकडनं हेल्प ही नक्की नक्की भेटणारच. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना बोलू शकता. प्लस जर तुम्हाला असं वाटत असेल की मला बोलता येत नाही, तर तुम्ही त्यांना एक खूप छान लेटर लिहा की स्वामी महाराज, माझ्याबरोबर असं झालं आहे, मी असं केलेलं आहे आणि मला आता ह्या संकटातनं उभारायचं आहे, मला यातनं बाहेर पडायचं आहे, मला बळ प्रदान करा, मला सहाय्यता प्रदान करा, मला सद्बुद्धी प्रदान करा आणि मला मार्ग दाखवा. ठीक आहे. नक्की मार्ग भेटेल, नक्की सपोर्ट भेटेल, नक्की ते तुमच्या पाठीशी नेहमी तुमच्याबरोबर आहेत. फक्त गरज असते ती त्यांना हाक मारण्याची आणि आपण तिथेच चुकतो. आपण सगळीकडे हाक मारतो पण त्यांना हाक मारत नाही. ह्यावेळेस हे नक्की करून बघा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. असं नाही आहे की आज तुम्ही हे केलंत आणि लगेच तुम्ही विचार करताय की हां, आता मला लगेच हेल्प भेटली पाहिजे, मला कोणीतरी आणून पैसे दिले पाहिजेत. नाही, असे कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवू नका. ते परमात्मा आहेत, परमतत्व आहेत. त्यांना सगळं काही माहिती आहे तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही. काय माहिती तुम्हाला ह्या टेन्शनमधनं तुम्ही तुमच्या मोठ्या एका कर्मबंधनातून मुक्त होणार असाल. जिथे तुमचं खूप मोठं टेन्शन येणार होतं, तिथे जर थोडक्यात ह्या टेन्शनने जर तुम्ही कर्मबंधनातून मुक्त होणार असाल तर थोडंसं ते सहन करा. त्यांना सहनशीलता मागा. ठीक आहे. मार्ग मागा, सद्बुद्धी मागा, ज्ञान मागा. ठीक आहे. तर ज्ञान, ते हिंदीमध्ये व्हिडिओ ज्ञान. तर हा तुम्ही उपाय करू शकता. दुसरा उपाय जो आहे
ठीक आहे. तर खूप पॉवरफुल मंत्र आहे हा श्रींब्रजी. तर ह्या मंत्राचा तुम्ही चॅन्ट करा. जेव्हा अंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पवित्र अवस्थेमध्ये असता तेव्हा तुम्ही थोडा वेळ करा. संध्याकाळी करा. संध्याकाळी 7 ते 7:30 मध्ये जर करत असाल तर खूप 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 चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही श्रींब्रजी हा मंत्राचा चॅन्ट करा आणि स्वतः रिझल्ट्स बघा. जर तुम्हाला जमत नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही शुक्रवारी पण बघा. आणि असं नाही की फक्त कर्जमुक्तीतनंच, तुम्हाला जर पैशाचे काही प्रॉब्लेम्स येत असतील, पैसा हवा असेल किंवा आर्थिक सिच्युएशन चांगली बनवायची असेल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. ठीक आहे. तर श्रींब्रजी हा मंत्र स्वतःमध्येच एक सिद्ध मंत्र आहे आणि खूप हेल्प करतो. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राबरोबर खूप जास्त कनेक्टेड असाल तर मला असं वाटतं दुसऱ्या कोणत्याच मंत्राची गरज नाही आहे. कारण स्वामी महाराजच सर्वत्र आहेत. तेच महालक्ष्मी पण आहेत. तेच सर्व देवता आहेत. कारण ते चराचर विश्वामध्ये आहेत. ठीक आहे. तेच परमात्मा आहेत. तेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत. ठीक आहे. पण अजून जर तुम्हाला कुठला मंत्र हवा असेल तर तुम्ही श्रींब्रजी मंत्राचा चॅन्ट करू शकता. सकाळी थोडा वेळ, संध्याकाळी थोडा वेळ, जसेही तुम्हाला वेळ भेटेल तसं. ठीक आहे. तर हा उपाय नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, तुम्हाला मदत झाली असेल आणि तुमचे जर काही अनुभव असेल तर नक्की शेअर करा. आणि जो श्री स्वामी समर्थ ग्रुप आहे आपला व्हॉट्सॲपवर, तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही तिथे विचारू शकता. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.